उरण तालुका अंतर्गत समुंदर किनारे बसा यह के गांव जो डर के साये में जी रहा था। बरसात के मौसम में समुंदर के पानी की लेवल बढ़कर ये पानी गांव में घुसा करता था, जिसकी वजह से यहाँ के लोग डर के साये में थे। समुंदर का पानी रोकने के लिए तथा गांव की सुरक्षा के लिए संरक्षण दीवार का निर्माण किया जाए, ऐसी मांग ग्रामवासी कई दिनों से कर रहे थे। जिसके बाद विधायक विवेक पाटिल और ग्रामवासियों के प्रयासों से मेरीटाइम बोर्ड द्वारा तकरीबन 2 करोड़ 60 लाख रुपयों की लागत से संरक्षण दीवार बनाई जा रही है, जिसके काम का भूमि पूजन बुधवार को विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर उरण तालुका सचिव महादेव घरत, पंचायत समिति सदस्य माया पाटिल, मंगेश ठाकुर, आरडीसी बैंक के डायरेक्टर महेश म्हात्रे, काका पाटिल, जीवन पाटिल, नयन म्हात्रे, अनंत घरत, पुरोगामी युवक संगठन के अध्यक्ष मयूर सुतार, मंगेश ठाकुर, ठेकेदार श्री मोहिते आदि गणमान्यों सहित ग्रामवासी उपस्थित थे। इस अवसर पर इस उपक्रम के बारे में बोलते हुए विधायक विवेक पाटिल ने ठेकेदार को अच्छे से अच्छे काम करने की नसीहत दी और साथ ही जिन ग्रामवासियों का नुकसान होगा उन्हें उनका मुआवजा देने की भी बात कही। हे धूप प्रतिबंधक योजनेखाली आपण कामाची सुरुवात करीत आहोत। हे काम जवळजवळ 2 कोटी 60 लाख रुपयाचं आहे आणि हे काम व्हावं अशी तुम्हा सर्व ग्रामस्थांची इच्छा देखील आहे। इच्छा मांडण्यापेक्षा ती गरजच आहे। तर आता हे समुद्राचं पाणी ज्या पद्धतीनं जोराजोरानं येऊन या ठिकाणी आपटते आहे, हे असंच राहिलं तर आपल्या साऱ्या घरांना सुद्धा नुकसान होऊ शकतं। त्याच्यामुळं हे काम होणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे तातडीनं होणं गरजेचं आहे आणि म्हणून या कामाला सुरुवात केलेली आहे। कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की पावसाळ्यात सुद्धा आम्ही हे काम करू आणि गणपती ते दिवाळीपर्यंत काम पूर्ण करू। म्हणजे जेव्हा आपल्याला धोका निर्माण झालेला आहे त्या काळातच त्यांनी काम पूर्ण करून देण्याचं मान्य केलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरना देखील सांगेल या ठिकाणी वैयक्तिक कुणाला काय इंटरफेअर करण्याची गरज नाही, पण सार्वजनिक रस्ता आहे किंवा सार्वजनिक सुविधा आहेत, हे तुमचे काम करत असताना तुमची मशिनरी येऊन जर काय खराब होणार असतील तर गावकऱ्यांची आहे तसं तुम्ही करून द्या। एवढी एकच माफक अपेक्षा इथं गाववाल्यांची आहे, ती तुम्ही पूर्ण करावी अशी माझी आपल्याला सूचना राहील। आणि त्याचबरोबर आपला हा 207 मीटरचं काम पूर्ण होणार नाही तर केगावच्या ह्या टोकापासून नागावच्या पलीकडच्या टोकापर्यंत संपूर्ण किनारपट्टीला असा हा धूपप्रतिबंध बंधारा बांधावा लागेल आपल्याला आणि ते अंतर जवळजवळ त्या 300 ते 350 3,500 मीटरमध्ये हे काम करायचं असलं तर जवळजवळ 30 ते 35 कोटी रुपयाचा खर्च आहे। हा खर्च जरी मोठा वाटत असला तरी केंद्र शासन, राज्य शासन आणि MMRDA यांच्या माध्यमातून हा खर्च निधी उभा केला जाईल आणि येत्या 2 वर्षाच्या आत संपूर्ण हा 3.5 किलोमीटरचा धूपप्रतिबंधक बंधारा बांधला जाईल अशी ग्वाही मी या ठिकाणी आपल्याला ग्रामस्थांना देत आहे। त्या कामी आपण कामाला लागूया अशी विनंती करतो। वहीं महेश म्हात्रे ने गांव में किए जाने वाले विकास के बारे में जानकारी दी। साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काम चांगल्या पद्धतीने कराल अशी आम्हाला आशा आहे, परंतु त्याची जी डिपनेस वगैरे जी आहे ती व्यवस्थित एस्टिमेशन करून जे काय मटेरियल असेल ते टाका, कारण 25 वर्षांनी या पुन्हा प्रयत्नांनी साहेबांचं काम आलेलं आहे। 50 वर्षाची ही काही साहेबांनी सांगितल्याप्रमाणे झालं पाहिजे का अशा आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला सांगणं आहे। आणि मग तिथे कुठे कॉम्प्रोमाइज गाववाले करणार नाही आणि मग कुठे डिस्प्यूट झाला तर कृपया याच्यामध्ये कोण असेल इन्व्हॉल्व त्यांनी पण समजून जावं की इथे जर कामामध्ये जर क्वालिटीमध्ये कोणी जर काम चुकारपणा केला तर तिथे कॉम्प्रोमाइज होणार नाही। आणि तुम्हाला सगळ्या गाववाल्यांना माझी विनंती राहील की काम जे चालतंय काम करण्यासाठी जसं सहकार्य होणार तसं काम चांगलं होण्यासाठी आपली पण नजर त्याच्यावरती पाहिजे। चांगल्या दृष्टिकोनातून नजर ठेवा आणि चांगलं काम करा। पुन्हा एकदा साहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करून निधी आणल्याबद्दल साहेबांचे पुन्हा एकदा केगावच्या वतीनं, नुसतं दाट्याच्या वतीनं नाही तर पूर्ण केगावच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो।